ही एक कथा आहे आणि या कथेचा कुणाशीही थेट संबंध नाही असं समजूनच ऐका. एका शहरात एक कारभारीण होती. बाहेरून खूप शांत, संयमी, पण आतून खूपच चतुर. तिच्या दरबारात जो कोणी जायचा त्याला वाटायचं आपलं काम इथे नक्की होणार. पण खरी गोष्ट काही वेगळीच होती. कारभारीण एकटी नव्हती. तिच्या भोवती काही हुशार लोक होते, ज्यांना वाळूतून तेल कसं काढायचं हे अगदी परफेक्ट माहित होतं. काळ गेला, लोक कामासाठी येऊ लागले, पण काम होण्यासाठी एक नवा नियम आला. एक नंदी होता, तो होकार देईल तरच काम, नाहीतर फाईल अगदी तिथेच अडकायची. दिवसभर एसी मध्ये बसून आणि रात्री डावपेच रचून हा नंदी सगळं कंट्रोल करायचा. कारभारीण सुद्धा त्यालाच पुढे करून लोकांकडून मलिदा काढत होती. बरं, इतकंच नाही, जे विरोधात बोलायचे, लिहायचे त्यांच्यावर सुद्धा नजर ठेवली जायची. हळूहळू शहरात चर्चा सुरू झाली. दरबारात काहीतरी गडबड आहे. काही लोकांनी आवाज उठवला. पुरावे वरच्या दरबारात पोहोचले आणि शेवटी सगळा भांडाफोड झाला. कारभारींचे सगळे कारनामे उघड झाले. कर्तव्यात कसूर, लोकांची कामं अडकवणं आणि वाळूतून तेल काढण्याचा खेळ. आता ती कारभारी शहर सोडून जाणार आहे आणि शहरात काय झालं माहितीये? लोकांनी सुटकेचा निश्वास सोडलाय. काही ठिकाणी तर आनंदही साजरा झाला. पण या कथेचा खरा संदेश काय? कारभारी नसो किंवा कारभारी, दरबारात येणाऱ्या प्रत्येकाचं काम प्रामाणिकपणे आणि विनामूल्य झालं पाहिजे. वाळूतून तेल काढणारे नाही, तर लोकांची सेवा करणारे हवे. बस इतकंच.